शनिवार दिनांक 16 एप्रिल 2025 चा दिवस होता। नेहमीप्रमाणे मनोहर इंगोले लवकर उठून शेतात गेले। त्यांनी म्हशीच्या धारा काढल्या, थोडं दूध घरासाठी ठेवून बाकीचे दूध मोठ्या किटलीमध्ये ओतून ते दूध गावातील डेअरीमध्ये घालण्यासाठी आपल्या शेतातून ते निघाले। सकाळची वेळ होती, साधारणपणे 8 वाजले होते। ते आपल्या गावात आले। सलगर बुद्रुक हे त्यांचे गाव होते। गावात ठिकठिकाणी लोकांचे घोळके त्यांना दिसत होते। एकमेकांशी हळू आवाजात ते चर्चा करत होते। काय घडले गावात असं मनाशी म्हणत मनोहर इंगोले घोळक्याकडे बघत होते। तेव्हा त्या घोळक्यातील लोकही त्यांच्याकडे वळून वळून बघत होते। काय चाललंय, आपल्याकडे लोक असं का बघतात म्हणून त्यांनी एकाकडे बघून खुणावलं। काय झालं अशा अर्थाने हातवारे केले, पण तो इसम आपण बघून न बघितल्यासारखं करत त्या घोळक्यात उभा राहिला। मनोहर इंगोलेंना आता राहावेना म्हणून त्यांनी एका शेतकऱ्याजवळ जाऊन विचारलं, काय घडलंय या गावात, लोक कसली चर्चा करतात। तेव्हा त्या शेतकऱ्यालाही आश्चर्य वाटलं, याला कसं माहीत नाही असं मनाशी म्हणत मनोहर याला बाजूला घेत तो शेतकरी म्हणाला, अरे तुझा पोरगा सागर याचा मारवळी गावात खून झालाय। हे ऐकताच बाप मनोहरला चक्करच आली। तो पटकन खाली बसला आणि मोठ्या मोठ्याने रडू लागला। तेव्हा लोकांनी त्याला धीर दिला, रडू नको, तुला त्या गावात जायला पाहिजे, खात्री करून घे की तो तुझाच पोरगा आहे का ते। तू धीर सोडलास तर घरच्यांनी काय करायचं असे म्हणत खाली बसलेल्या मनोहरला लोकांनी उठवलं। तेही उठून उभे राहिले आणि त्याने कुणाला तरी बोलावून घेतले आणि त्याच्या समवेत मारोळी गाव गाठले। त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता की आपल्या पोराचा खून झालाय। गावातील वातावरण बघितल्यावर त्याचा धीर सुटत चालला, कारण या गावातही लोक चर्चा करत असलेले त्याला दिसून आले। मनोहर यांनी एकाला धाडस करून विचारलं की गावात कुणाचा खून झालाय का आणि कुठं झालाय तेही सांगा मला। तेव्हा त्या इसमाने सांगितलं की होनमुखे वस्तीवर खून झाला आहे। कुठल्या अंगानं जायचं वस्तीवर असं मनोहर इंगोले यांनी त्या इसमाला विचारलं। तेव्हा त्या माणसाने उत्सुकतेने त्यांना विचारलं, तुमचं कुणी आहे काय। मान हलवत मनोहर इंगोले यांनी हो असे म्हटले। तेव्हा त्या इसमाने त्यांना दिशा दाखवली आणि मनोहर इंगोले हे त्या ठिकाणी पोहोचले। घटनास्थळी गर्दी होती। लोकांना बाजूला सारत मनोहर इंगोले हे पुढे आले आणि सागरचा मृतदेह पाहताच ते मोठ्या मोठ्याने रडू लागले। थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्यांनी या घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना सांगून मंगळवेढ पोलीस ठाण्यातही माहिती दिली। थोड्याच वेळात मंगळवेढा पोलीस घटनास्थळी आले। पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा केला। मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला। पोलिसांनी मनोहर इंगोले यांच्याकडे चौकशी केली। मुलाचे कोणाबरोबर भांडण होते का, कोणाबरोबर तो नेहमी असायचा, त्याचे मित्रमंडळी कोण होते याबाबत विचारणा करण्यात आली। त्याची दिनचर्याही विचारली गेली। तेव्हा मनोहर इंगोले यांनी आपल्या मुलाबद्दल सर्व काही सांगितले, पण आपल्या मुलाचा खून का आणि कुणी केला असावा याबाबत त्यांना कोणताच अंदाज नव्हता। आपला मुलगा हा सरळमार्गी असल्याचेही त्यांनी सांगितले। मनोहर इंगोले यांची शेती होती, पण शेतीचा काही भरवसा नसल्यामुळे आपल्या मुलाने फक्त आपल्यासारखी शेतीच करू नये, इतर उद्योगधंदा करावा असे त्यांना वाटत होते। सागरला चांगले शिकवले, त्याला मोबाईल रिपेरिंगचे शिक्षण देऊन त्याला गावातच मोबाईल रिपेरिंग, रिचार्ज व गिफ्ट शॉपीचे दुकान टाकून दिले। त्याचा व्यवसाय चांगला चालला होता। अधूनमधून तो रात्री घरी झोपण्यासाठी येत नव्हता। त्याला त्याबाबत विचारले असता आपण मित्रांकडे होतो असे तो सांगत होता। त्याच्या आईवडिलांनाही त्याने सांगितलेले पटत होते। तो नेमका कुठे असतो, काय करतो याबाबत त्यांनी फारशी काही चौकशी केली नव्हती, कारण सागरचे वागणे चांगले होते, त्याची मित्रमंडळी चांगली होती। त्यामुळे सागरने आपण मित्रांकडे गेलो होतो यावर सागरच्या आईवडिलांचा विश्वास बसत होता। प्रत्यक्षात मात्र तसे नव्हते। तो नेमका काय करतो आणि कुठे असतो ही बाब पोलिसांनी खुनाचा तपास केल्यानंतर शोधून काढली। शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सागर इंगोले हा नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता घरातून दुकान उघडण्यासाठी गेला। त्या दिवशी मनोहर इंगोले 2-3 वेळा दुकानाकडे गेले होते। तेव्हा त्याचे दुकान उघडे होते। तोही मुलगा दुकानात काम करत बसला होता। रात्री मात्र दुकान बंद झाल्यावर तो घरी आला नाही।
नेहमीप्रमाणे तो मित्राकडे गेला असावा असे सागरच्या आईवडिलांना वाटले, त्यामुळे त्यांनी त्याला फोनही केला नाही किंवा त्याच्याबद्दल चौकशी देखील केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी दूध घालण्यासाठी मनोहर इंगोले गावात गेल्यावर त्यांना मारोळी गावात सागरचा खून झाल्याचे समजून आले. नेमका खून कुणी आणि का केला असावा याबद्दल त्यांना कोणताच अंदाज नव्हता. मंगळवेढा पोलीस ठाण्यात सागर मनोहर इंगोले वय 29 वर्ष, राहणार सरगर बुद्रुक, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर याच्या खून प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरकर यांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सागरचा मृतदेह मारोळी गावात आढळला होता, त्यामुळे पोलिसांनी खबऱ्यांना मारोळी आणि सलगल बुद्रुक या 2 गावात सागरची माहिती काढण्यासाठी सांगितली. तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की सागरचे मारोळी गावातील दीपा नावाच्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. दीपा ही विवाहिता आहे. या प्रेमसंबंधातूनच सागरचा खून झाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेकडे चौकशी केली. मारोळी गावातील दीपा ही विवाहिता होती. ती सलगर बुद्रुक गावात आठवडे बाजार खरेदी करण्यासाठी जात असायची. त्या ठिकाणी सागर इंगोले याचे मोबाईल रिपेरिंग व गिफ्टचे दुकान होते. एके दिवशी मोबाईल बंद पडल्यामुळे ती सागरच्या दुकानात गेली. त्यावेळी सागरशी तिची ओळख झाली. त्यानंतर 2-3 वेळा तिचे सागरच्या दुकानात जाणे येणे झाले. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी अनेक वेळा आल्याने सागरची आणि तिची ओळख झाली होती. यावेळी सागरने तिचा मोबाईल नंबर मागून घेतला. तो अधूनमधून दीपाला फोन करत असायचा. तिची खुशाली विचारायचा. आठवडी बाजाराला आल्यावर माझ्या दुकानात येत जा असे सांगत असायचा. त्यामुळे दीपाही त्याला भेटायला जात होती. ओळख वाढत चालली होती. गप्पाटप्पा होत होत्या. एकमेकांची चेष्टा मस्करीही होत होती. यातच एके दिवशी सागरने आपल्या मनातील तिला सांगितले. दीपा दिसायला सुंदर होती. ती विवाहिता असली तरी त्याच्या मनात ठसली होती. रात्री झोपला की तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. नकळतपणे मनातल्या मनात तो तिच्याशी प्रेम करू लागला होता. त्या दिवशी तो सहजपणे तिला बोलून गेला, तू खूप सुंदर दिसते, मला तू खूप आवडती. तीही मनापासून लाजली आणि खाली मान घालून हसत हसतच निघून गेली. सागरला तिचे लाजणे आवडले. तिला राग आला नाही, उलट ती हसतच निघून गेली. हे पाहून सागरने दुसऱ्या दिवशी धाडस करून तिला फोन लावला. तुम्ही उत्तर न देताच निघून गेला. मी होकार समजू की नकार? त्यावेळी दीपा काही बोलली नाही. तिने फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सागरने तिला फोन केला आणि विचारले, तुम्हाला राग आला का? मी सॉरी म्हणतो. त्यावेळी दीपा म्हणाली, तसं काही नाही, कारण दीपालाही तो आवडला होता. पुढे ती काही बोलली नसली तरी सागरने तिच्या मनात आपल्याविषयी काय चालले आहे हे ओळखले आणि तिला भेटायला बोलवले. दीपाई दुकानात त्याला भेटायला गेली. दोघांनी गप्पा मारल्या. आता वरचेवर ते दोघे भेटू लागले. सागरचे लग्न झाले नव्हते. दोघांमधील प्रेम वाढत चालले होते. एकमेकांना भेटून ते व्यक्त करत होते. ही बाब दीपाच्या नातेवाईकांच्या लक्षात आली, कारण अधूनमधून सागर हा मारोळी गावात दीपाला भेटायला रात्रीच्या वेळी जात होता. घरी तो आपल्या आईवडिलांना मित्राकडे जातो असे सांगत होता, पण तो मात्र दीपाला भेटायला जायचा. तीही आपल्या घरच्यांना अंधारात ठेवून त्याच्याबरोबर रासक्रीडा करत होती. नातेवाईकांच्या ही बाब लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी दोघांनाही समज दिली, पण सागर आणि दीपालाही एकमेकांची ओढ असल्यामुळे ते संबंध तोडण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे दीपाचे नातेवाईक सागरवर चिडून होते. इकडे सागरच्या आईवडिलांना याबाबत काहीच माहिती नव्हती. दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी रात्री सागर हा दीपाला भेटण्यासाठी घरी आला. त्यावेळी घरात कुणीच नव्हते. सागर आणि दीपा हे प्रणय किडेमध्ये रममान होते. एवढ्याच घराचा दरवाजा कुणीतरी ठोठावला. दीपा घाबरून गेली. तिने सागरला पाठीमागच्या दरवाजाने बाहेर जाण्यास सांगितले आणि ती स्वतःला सावरत दरवाजा उघडण्यास गेली. दरवाजा उघडण्यास वेळ लागला होता, त्यामुळे बाहेर उभे असलेल्यांना नक्कीच आतमध्ये सागर असल्याचे दिसून आले. दीपाने दरवाजा उघडताच त्यांनी आतमध्ये येऊन खात्री केली, पण त्यांना पाठीमागील दरवाजाने कुणीतरी पळून गेल्याची जाणीव झाली. त्यांनी दीपाला विचारले, कोण होता तो? तेव्हा दीपा गप्प बसली. तिचे मौन पाहून ते सारे नातेवाईक पाठीमागच्या दरवाजाने त्या इसमाचा शोध घेण्यासाठी गेले.
इकडे दीपाच्या मनात आपण सुटलो अशी भावना होती. पण पहाटे जेव्हा ती उठली तेव्हा घरासमोर सागरचा मृतदेह दिसून आला. ती घाबरली. दीपाकडून ही माहिती समजताच पोलिसांनी सागरचा पाठलाग कुणी केला याबाबत विचारले असता सुभाष होनमुखे आणि संजय होनमुखे यांनी पाठलाग केल्याचे समजून आले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता समजले की त्यांनी सागर याला दीपाबरोबर असलेले संबंध तोडायला सांगितले होते, पण तो ऐकत नव्हता. त्या दिवशी म्हणजे दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी तो दीपाच्या घरात गेला होता. त्यावेळी त्यांना खूप राग आला होता. दीपाला दरवाजा उघडायला सांगितला. तिला दरवाजा उघडायला विलंब झाला. त्यावेळी नक्कीच ते दोघे आतमध्ये इश्काचा खेळ खेळत असावेत असे समजून त्यांनी पुन्हा दरवाजा ठोठावला. दीपाने दरवाजा थोड्या वेळाने उघडला, मात्र मागील दरवाजाने सागर पळून गेलेला त्यांनी पाहिला होता. त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि लाथाबुक्क्याने व काठीने मारहाण केली. या मारहाणीत तो मरण पावला असे सुभाष व संजय यांनी सांगितले. सागर इंगोले वय 29 याच्या खून प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.